नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी धडा 3 विलग करूया घटक या धड्यातल्या दुसऱ्या भागावर आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या भागात आपण निवडणे, चाळणे या प्रक्रिया बघितल्या. आता आपण गाळणे ही प्रक्रिया शिकून घेऊया. गाळणे मिश्रण जेव्हा दोन स्थायू पदार्थांचे असते, मिश्रणातील त्यांच्या कणांचा आकारात फरक असतो, तेव्हा योग्य चाळणीचा वापर करून आपण वेगळे करतो. परंतु जेव्हा मिश्रणामध्ये एक पदार्थ दुसऱ्या द्रवात न विरघळणारा स्थायू असेल, तर अतिशय बारीक जाळी असलेल्या गाळणीने ते आपण वेगळे करता येतात. आता गाळणे ही प्रक्रिया आहे. याच्यामध्ये दोन स्थायू पदार्थ असतील मिश्रणामध्ये, त्याच्यात जर एक कण मोठा असेल, एक कण छोटा असेल, तर आपण योग्य प्रकारची गाळणी वापरली तर ते आपण वेगळे करू शकतो. पण मिश्रणामध्ये एक घटक विरघळणार आहे आणि एक न विरघळणार आहे, तर आपण अतिशय बारीक जाळी वापरतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण चहाचं उदाहरण घेतो. चहामध्ये चहापत्ती दुधात आणि पाण्यात विरघळत नाही, ती आपण चहापत्तीची गाळणी घेतो. त्याच्यामध्ये चहापत्ती आपली बाहेरच राहते. अशा प्रकारे गाळणे ही प्रक्रिया आहे. आता याच्यामध्ये विचार करा, चहा गाळणीचा वापर करताना गाळणीवर राहणारा पदार्थ कोणत्या अवस्थेत असतो? गाळणीतून खाली पडणारा पदार्थ कोणत्या अवस्थेत असतो? गढूळ पाणी कापडातून किंवा चहाच्या गाळणीने गाळले तर स्वच्छ पाणी मिळते का? तर याच्यावर विचार करता गाळणीतून खाली पडणारा पदार्थ द्रव्य असतो आणि जो अडकलेला पदार्थ असतो तो स्थायू रूप असतो. प्रयोगशाळेत गाळण कागद नावाचा एक कागद असतो. तो कागद म्हणजे अत्यंत सूक्ष्म छिद्रांची जाळीच असते. त्यातून गढूळ पाणी, ताक यासारखे पदार्थ गाळून घेता येतात. आता प्रयोगशाळेत गाळण कागद नावाचा एक कागद असतो. त्या कागदामध्ये अतिशय सूक्ष्म छिद्रांची ती जाळीच असते, एक प्रकारची जाळीच असते. त्यातून गढूळ पाणी, ताक यांसारखे पदार्थ आपण गाळून घेऊ शकतो. आता गाळण कागदाचा वापर इथे प्रक्रिया दिलेले विद्यार्थी तो वापरत आहेत आणि प्रयोग करत आहेत. आता विचार करा, साथीच्या आजारांमध्ये गर्दीच्या वाहनातून प्रवास करताना, मोठ्या हॉस्पिटल जाताना नाकातोंडावर मास्क लावा. तर आपण गर्दीच्या ठिकाणी गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो तर नाकातोंडावर आपण मास्क लावतो, कारण की जे जीवजंतू आहेत हवेतील ते आपल्या हवेमार्फत आपल्या नाकात म्हणजे शरीरात प्रवेश करू नये म्हणून आपण मास्क वापरतो. माहित आहे का तुम्हाला, काही पिकांच्या कापणीनंतर राहिलेला पेंढा जाळला जातो. ऊर्जा संसाधन संस्था दिल्ली येथे शास्त्रज्ञांनी पिकांचा पेंढा जाळल्यानंतर उरलेल्या रागाचा वापर करून पडदा बनवला आहे. या पडद्यामध्ये खूप लहान छिद्रे आहेत. कारखान्यातील सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी हा पडदा गाळणीसारखा वापर केला जातो. तर हा प्रयोग ऊर्जा संसाधन संस्था दिल्ली यांनी केलेला आहे, की जो आपण पेंढा जाळतो त्यातून जी राख उरलेली असते त्याचा पडदा म्हणून ते वापर करतात. त्यातून कारखान्यातील सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी हा पडदा गाळणीसारखा वापरलेला असतो. आता अवसादन व निवळणे पुढची प्रक्रिया आहे. एका ग्लासमध्ये गढूळ पाणी बराच वेळ न हलवता ठेवले तर त्यातील मातीचे कण तळाशी बसतात. ते पाणी काळजीपूर्वक दुसऱ्या ग्लासमध्ये ओतले तर स्वच्छ पाणी मिळते, माती मागे राहते. अशा प्रकारे न विरघळणारे जड स्थायू पदार्थ तळाशी स्थिरावतात. त्याला अवसादन असे म्हणतात. भांडे तिरके करून जड पदार्थ सावकाश काढून घेता येतो, त्याला निवळणे असे म्हणतात. आता एका ग्लासमध्ये आपण माती असलेलं पाणी ठेवलं तर ते पाणी जर न हलवता आपण आहे तसं ठेवलं तर ती वरची जी माती आहे, माती तोडत ते हळूहळू पाण्याच्या तळाशी राहतात, म्हणजे ग्लासच्या तळाशी येऊन साठतात. अशा प्रक्रियेला अवसादन म्हणतात. काय म्हणतात? अवसादन. नंतर भांडे तिरके करून आपण द्रव पदार्थ सावकाश ते काढून घेऊ शकतो, त्याला आपण निवळणे म्हणतो. नेहमी लक्षात ठेवा, पावसाळ्यामध्ये नळाला काही गढूळ पाणी येते. असे गढूळ पाणी तुरटी वापरून स्वच्छ केले जाते. गढूळ पाण्याच्या पृष्ठभागात काही भाग बुडेल अशा प्रकारे तुरटी 4-5 वेळा फिरवल्यास थोडी तुरटी पाण्यात विरघळते. तुरटीचे कण मातीच्या कणांना चिकटतात. असे मोठे कण जास्त जड असल्यामुळे लवकरच भांड्याच्या तळाशी जमतात. आपण पावसाळ्यात जेव्हा गढूळ पाणी येतं नळाला तेव्हा आपण तुरटी वापरतो. ती तुरटी आपण 4-5 वेळा फिरवल्यास तुरटीचे कण पाण्यामध्ये विरघळतात आणि ती तुरटीचे कण मातीच्या कणांना चिकटतात, ते जड होऊन भांड्याच्या तळाशी जमतात. आता पुढची प्रक्रिया आहे घुसळणे. रवी वापरून काही वेळ दही घुसळले की लोणी ताकावर तरंगू लागते. दही घुसळल्यामुळे त्यातील लोण्याचे कण भांड्याच्या कडेला ढकलले जातात. एकमेकांना चिकटून लोण्याचा मोठा गोळा बनतो. हे लोणी स्निग्ध व हलके असल्याने ताकावर तरंगते. हे वेगळे करता येते. हाताने फिरवण्याच्या रवीप्रमाणेच यंत्राने फिरवणाऱ्या रवीचा क्रियेसाठी वापर केला जातो. आता दही घुसळले की लोणी ताकावर तरंगते आणि जे तरंगलेले ताक आहे ते आपण अलगद बाहेर काढू शकतो.
मोठ्या डेअरीमध्ये दुधातून क्रीम वेगळे करणे, रक्तपेढीतील रक्तातील घटक वेगळे करणे यासाठी विलगीकरणाच्या वेगळ्या पद्धती व आधुनिक यंत्रे वापरली जातात. द्रव पदार्थ खूप वेगाने फिरवणारी यंत्रे या ठिकाणी असतात. आता मोठ्या मोठ्या डेअरीमध्ये क्रीम वेगळे करण्यासाठी, रक्तातील घटक वेगळे करण्यासाठी विविध विलगीकरणाच्या पद्धती व आधुनिक यंत्रे वापरली जातात. आता बाष्पीभवन करून पहा. एका बशीमध्ये थोडे पाणी घ्या, त्यात चमचा विरघळून मिठाचे द्रावण करा. आता ही बशी उन्हात ठेवा. 1-2 दिवसात बशीतील पाणी हळूहळू कमी होत जाते. या मिश्रणातील द्रवाची वाफ होऊन जाते. स्थायू अवस्थेतील मीठ बशीत शिल्लक राहिलेले दिसते. सृष्टीने तिची प्रयोगाची बशी सावलीत ठेवली. यशने त्याची बशी उन्हात ठेवली. संस्कृतीने तीच बशी सतत वाऱ्याने खिडकीत ठेवली. कोणाच्या बशीत कोरडे मीठ लवकर जमा होईल? तर ज्या बशीला जास्त ऊन लागलंय त्या बशीतील मीठ लवकर जमा होईल, कारण की उन्हामुळे पाण्याची वाफ होते. मग राहिलेलं मीठ त्या बशीमध्ये आहे तसं राहील. उष्णतेने द्रवाचे वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात. याच पद्धतीचा वापर करून जगभरात मीठ मिळवले जाते. वेगळे इंधन जाळावे लागत नाही, त्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जातो. आता आपण बाष्पीभवन ही प्रक्रिया शिकलो. याच्यामध्ये उष्णतेने द्रवाचे वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात. ही पद्धत वापरून जगभरात मीठ मिळवले जाते. याच्यासाठी वेगळं इंधन लागत नाही. सौर ऊर्जेवर ही प्रक्रिया चालू असते. आता इथे मिठागर आहे. मिठागरमध्ये मीठ बाजूला करत आहेत. समुद्रातील पाणी किनाऱ्यालगत वाफामध्ये भरले जाते. सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने पाण्याची वाफ होते. खाली मीठ शिल्लक राहते. त्यामध्ये खडे कचरा इतर खडके असतात. विलगीकरणाच्या विविध पद्धती वापरून स्वच्छ मीठ मिळवले जाते. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान या ठिकाणी अनेक मिठागरे आहेत. तेथून आपल्याला मीठ मिळते. आता आपल्याला मीठ महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान या ठिकाणी मिठागरे आहेत. तिथून आपल्याला मीठ भेटतं. आणि जेव्हा आपण मीठ काढतो तेव्हा मिठासोबत खडे, कचरा इत्यादी घटक असतात. तर ते खडे व कचरा हे घटक विलगीकरणाच्या विविध पद्धती वापरून बाजूला केले जातात. आता चुंबकीय विलगीकरण. लोखंड, कोबाल्ट, निकेल हे धातू चुंबकाकडे आकर्षिले जातात. त्यांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात. चुंबकाचा वापर करून आपण चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ वेगळे करू शकतो. काही वस्तूंच्या निर्मितीमध्ये लोखंड, कोबाल्ट, निकेल या धातूंचा वापर केला जातो. मोठी गावे, शहरे येथे जमा होणाऱ्या कचऱ्यातून हे चुंबकीय पदार्थ चुंबकाच्या सहाय्याने वेगळे केले जातात. आता लोखंड, कोबाल्ट, निकेल हे धातू चुंबकाकडे आकर्षिले जातात. त्यांना आपण चुंबकीय पदार्थ म्हणतो. चुंबक म्हणजे मॅग्नेट. तर चुंबकाचा वापर करून आपण चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ वेगळे करू शकतो. काही वस्तूंच्या निर्मितीमध्ये लोखंड, कोबाल्ट, निकेल या वस्तूंचा वापर केला जातो. मोठी शहरे, गावे जिथे कचऱ्यातून चुंबकीय पदार्थ चुंबकाच्या सहाय्याने वेगळे केले जातात. आता ओळख शास्त्रज्ञाची. पद्मश्री डॉक्टर उद्धव भराले हे जगप्रसिद्ध भारतीय संशोधक आहेत. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान, पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 1988 मध्ये कुटुंब कर्जाच्या संकटात असताना आसाममधील चहा वाल्यांसाठी प्लास्टिक पिशव्या बनवण्याचा एक छोटा कारखाना काढण्याचे त्यांनी ठरवले. त्यावेळी या कामासाठी लागणारे 5.5 लाख रुपये किमतीचे परदेशी यंत्र विकत न घेता फक्त 60,000 रुपयात नवीन यंत्र त्यांनी तयार केले. तेव्हापासून इसवी 2000 पर्यंत शेती, उद्योग, अपंग व्यक्ती यांच्यासाठी डॉक्टर भराले यांनी विविध उपयुक्त यंत्रे व साधने 160 पेक्षा अधिक तयार केली आहेत. फळांच्या साली, बिया वेगळी करणारी यंत्रे, डाळिंबातून डाळिंब बदाणे वेगळे करणारी यंत्र यांसारखी मोठी साधने मोठ्या कारखान्यांसाठी विशेष महत्त्वाची आहेत. अनेक पुरस्कारांसह नासा या जगप्रसिद्ध संस्थेच्या भविष्यातील तंत्रज्ञान या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा पुरस्कार डॉक्टर भराले यांना मिळाला आहे. विविध यंत्रांची निर्मिती, संशोधन यासाठी डॉक्टर भराले यांनी एक विशेष केंद्र सुरू केलेलं आहे. तर हे आहे डॉक्टर उद्धव भराले, एक जगप्रसिद्ध भारतीय संशोधक. यांची माहिती दिलेली आहे आणि त्यांनी केलेल्या कामाची इथे माहिती दिलेली आहे. आपण काय शिकलो? एकत्र मिसळलेले पदार्थ मिश्रणातून वेगळे करणे म्हणजे त्याचे विलगीकरण. 2 पदार्थ एकत्र असतील त्यांना वेगळे करण्याचा पद्धत म्हणजे विलगीकरण. मिश्रणातील पदार्थांच्या गुणधर्मातील फरक शोधला की ते वेगळे करण्यासाठी युक्ती सापडते. अशा युक्त्यांना विलगीकरणाची पद्धत म्हणतात. आता मिश्रणातील पदार्थातील गुणधर्म आपल्याला समजला की आपण ते वेगळे करण्यासाठी कोणतीतरी युक्ती शोधतो किंवा ती आपल्याला सापडते. त्या युक्त्यांना आपण विलगीकरण पद्धत म्हणतो. निवडणे या पद्धतीमध्ये रंग, आकार यांच्या आधारे मिश्रणातील पदार्थ वेगळे केले जातात. वाऱ्याच्या मदतीने जड वस्तू पदार्थांपासून हलके पदार्थ वेगळे करण्यासाठी शेतांमध्ये उफणणे ही पद्धत वापरतात. योग्य जाळीच्या साहाय्याने मिश्रणातील लहान कण वेगळे करण्याच्या पद्धतीला चाळणे असे म्हणतात. गाळणे या पद्धतीने द्रवात विरघळलेले स्थायू पदार्थ आपण वेगळे करू शकतो.
द्रव्यांमधील विद्राव्य जड पदार्थ द्रव्याच्या तळाशी राहणे म्हणजेच अवसादन किंवा निवळणे होय. द्रव्य पदार्थाचे वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन करून सागरी मीठ मिळवतात. चुंबकाचा वापर करून मिश्रणाचे चुंबकीय पदार्थ वेगळे करता येतात. अशा प्रकारे आपला तिसरा धडा संपूर्ण शिकून झालेला आहे. ही प्रश्नोत्तर आहेत, याची मी नवीन व्हिडिओ बनवेल प्रश्नोत्तरांचा स्वाध्याय म्हणून. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.